जय श्रीराम. आज 25 जून 2025. आजपासून 50 वर्षा अगोदर भारतात एक अघोषित म्हणता येणार नाही, पण आणीबाणी अघोषित नव्हती, घोषणा देऊन केलेली आणीबाणी लागू झाली होती. 25 जून 1975 रात्री 12 वाजता अशी आणीबाणी लागू झाली होती. भारतरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला उणेपर्यंत 25 वर्षे झालेली होती. अशा या रजत महोत्सवी वर्षात भारताची पहिली महिला पंतप्रधान असणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी लादली. देशावर कुठेही युद्धाचे सावटही नव्हते. उलट देशाची आर्थिक परिस्थिती कमजोरच होती, किंबहुना थोडीशी सुधारलेली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 2 तप होऊन गेले होते. स्वातंत्र्यानंतरची नवीन पिढी आता तरुणाईत आपली आली होती. 1971च्या युद्धाचे यश थोड्या प्रमाणात दिसत होते, परंतु सिमलाकरांनी ते कुत्सित झाले होते, धुवून काढलेले होते. साहजिकच या सर्वांमुळे सत्ताधारी काँग्रेसची सत्ता निसटायला सुरुवात झाली होती. काही राज्यात ती सत्ता निसटलेली सुद्धा होती. काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते. विरोधी पक्षातील जनसंघ, द्रमुक, समाजवादी यांचा प्रभाव जनसामान्यांवर वाढायला सुरुवात झाली होती. त्यामध्ये पंतप्रधानांनी आपल्या निवडणुकीत सरकारी व्यवस्थेचा गैरवापर केला होता असा आरोप सिद्ध झाला होता. जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, जनता पार्टी यांच्या सगळ्यांचे प्रभाव जनतेवर वाढायला सुरुवात झाली होती. 1972ची गोष्ट आहे, 72-73ची. देशात भीषण असा दुष्काळ पडलेला होता. जेवणाचे सुद्धा एक किमान संख्या ठरवण्यात आली होती. देशाची स्थिती तशी फार आर्थिक स्थिती भरपूर चांगली नव्हती, पण वाईटही नव्हती. म्हणजे युद्धाच्या सावटातून निघालेला असा देश होता. पंडित नेहरूंनी सुरू केलेल्या साम्यवादाचे आता कुठेतरी फळ दिसायला लागले होते, की जे अपयश दिसायला सुरुवात झाली होती. असा हा काळ होता. या काळामध्येच इंदिरा गांधींनीच स्वतः आण्विक चाचणी केली, ज्याची गरज असेल असे माहीत नाही, पण नव्हती असं वाटतं. अशा या आणि त्यामुळे वैश्विक स्तरावर सुद्धा भारताचं जे हे आहे प्रभाव आहे तो थोडा कमी झाला होता. अशा या सगळ्या कार्यक्रमात देशाची परिस्थिती सध्या बिकट होती. तरीही सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाच्या विरोधात सुद्धा उच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला होता. आणि लोकसभेत या सगळ्या गोष्टीचा पराभव देशाच्या नेतृत्वाला दिसत होता. अशा सगळ्या असल्यामुळे त्यांनी आणीबाणी घोषित केली आणि आणीबाणी घोषित करून लोकशाही विरोधी एक कृत्य जनतेसमोर आणलं. पूर्ण विचार करता या सगळ्या गोष्टीचा विरोध म्हणजे खरा जयप्रकाश नारायण, जॉर्ज फर्नांडिस, जनता पार्टी, जनता पक्ष या सगळ्यांना आणि जनसंघ या सगळ्या विरोधी विचारांना थोपवण्याचा एक प्रयत्न आणि त्यातून लोकसभा निवडणुकीला 1-2 वर्ष पुढे ढकलण्याचा प्रयत्न इंदिरा गांधींनी सुरू केला होता. अशा या प्रयत्नात 25 जून 1975 रात्री 12 वाजता अशी आणीबाणी घोषित केली आणि राष्ट्रपतींना झोपेतून उठवून त्यांच्यावर स्वाक्षरी सुद्धा करून घेतली. त्यानंतरच्या काही पेपरमध्ये, काही वर्तमानपत्रात या संदर्भात बातमी सुद्धा आली. त्याच्यावर सुद्धा
ॲक्शन घेण्यात आली. अशा प्रकारे प्रसारमाध्यमांना सुद्धा एका पद्धतीने आणीबाणीच्या या काळामध्ये एका हाताशी धरल्या गेले किंवा त्यांना जखडून ठेवला गेले. प्रसारमाध्यमातून या न्यूज चॅनलमधून किंवा आकाशवाणीतून अशा कोणत्याही बातम्या फैलू नये, जाऊ नये याचे सगळं कंट्रोल सरकार स्वतःकडे ठेवत. विशेषतः संजय गांधी या कामात खूप जास्त स्वतःला व्यस्त करत होते. जनसंघ, JP पुरस्कर्ते, जॉर्ज पुरस्कर्ते, राष्ट्रीय संघ संघाचे कार्यकर्ते, सिंडिकेट काँग्रेसचे कार्यकर्ते, अन्य विरोधी पक्षाचे कार्यकर्ते या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचा एक सपाटा सरकारने सुरू केला होता. लहान असो वा मोठं, बेरोजगार असो, नोकरदार या सगळ्यांना एकत्र करून एकाच पद्धतीने अटक करून त्यांना तुरुंगात टाकायचा असा एक विषय चालू होता. कित्येकांना जमावात न ठेवता जमावबंदी करायची, पुढे कोणाला जाऊ द्यायचं नाही असा प्रकारचा विशेष काळ तो होता. विरोधी विचाराच्या कार्यकर्त्यांना बेमुदत काळासाठी आतमध्ये तुरुंगवासात टाकायचे. त्याला काही वेळ काळ असं काही नव्हतं. त्यांच्यासोबत त्यांच्या परिवाराची सुद्धा चिंता नसलेले सरकार असं होतं. लोक त्याला लोकमाता म्हणतात, राजमाता म्हणतात, पण अशा राजमाता सरकार हे असं सुरू होतं. जी संघटना एक व्यक्ती निर्माण करते, व्यक्ती त्या संघटनेवर सुद्धा बंदी टाकण्यात आली, त्या संघटनेला बंद करण्यात आलं. जे नेते लोकशाहीबद्दल आज गळा काढतात आहेत त्या लोकांची नातेवाईक, त्या लोकांची अगोदरची पिढी या सगळ्या गोष्टीत स्वतःला खूप शांत आणि खूप चांगलं असं समजून घेतले. त्यांनी हा सगळा प्रयत्न केला. कित्येक राज्यातील सरकारे त्यांनी पाडून टाकले, उलटून टाकले असाही एक विषय झाला. किशोर कुमारसारख्या वरिष्ठ गायकाच्या कार्यक्रमांना सुद्धा बंदी करण्यात आली, कारण की त्यांनी एका सरकारी कार्यक्रमात उपस्थिती दाखवली नाही. या सगळ्यामुळे त्यालाही बंद करण्यात आलं, त्यालाही बंदिस्त करण्यात आलं. आंधीसारखे पिक्चरसुद्धा बंद करण्यात आले. शोरेसुद्धा सारखा पिक्चरसुद्धा जो हे झाला तो सुद्धा त्या पिक्चरमध्ये सुद्धा काही ॲडिशन्स, काही असे काही नवीन सीन दाखवण्यात आले, नवीन दृश्य दाखवण्यात आली, असा सगळा विषय सुरू होता. घराचे पुरुष महिला यांच्यावर शस्त्रक्रिया करून संतती निर्माण होणार नाही अशा तऱ्हेचं कुटुंब नियोजनाचं कामसुद्धा सरकार स्वतः करत होतं. हे सगळं संततीबंदी असा सगळा विषय एक मायलेक सरकार, ज्याची आई आणि लेक हे दोघे मिळून करत होते. या सगळ्या गोष्टी त्यांना पण तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी ते प्रसारित करत नव्हते. कुठेही त्यांनी त्याला वाव दिला नाही. त्यानंतर विघातक शक्तींना मदत सुद्धा केली, जसे भिंडरावाले या वेगळ्या विघातक सृष्टी यांना सुद्धा त्यांनी मदत करून एका प्रकारे त्यांना सुद्धा समोर आणलं. आणि त्यानंतर त्यांना स्वतःला त्याचा पश्चाताप सुद्धा झाला. या प्रकारे काही संविधानात सुद्धा बदल झाले. संविधानात सुद्धा धर्मनिरपेक्षता एक नाव जोडला गेलं, एक शब्द जोडला गेला. त्यानंतर त्याचे खूप काही बदल करण्यात आले. त्यानंतर लोकसभेचे मर्यादा सुद्धा वाढवण्यात आली. एक लघु संविधान सुद्धा 1942 कलम 42नुसार ते सुद्धा त्या संविधानात टाकण्यात आले. या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. यासोबतच विरोधकांना प्रत्येक विरोधकांना संपवायचा एक माध्यम म्हणून आणीबाणीला यूज करण्यात आला. काही उदयोन्मुख नेते होते, त्यांनी सरकारला सपोर्ट केला, कारण की त्यांना असं वाटतं की आपणही त्याच्यात घोरपडले जाऊ म्हणून त्यांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. अशा विरोधी लोकांनी सुद्धा आणीबाणीला मदत केली. याच्यामुळे काय एका परिवाराचं नुकसान झालं.
पारिवारिक ज्या परिवारांना नंतर राजकीय नुकसान होऊन गेलं ते परिवार पुढचा लोकसभेचे इलेक्शन जिंकू शकला नाही. एकाधिकारी सरकार जे होतं त्याचेही नुकसान कितीतरी गणतीमध्ये नुकसान झाले आणि त्यामुळे लोकशाहीचं सुद्धा नुकसान झालं. जनतेने त्यांच्या विरुद्ध मॅन्डेट देऊन 1977च्या ते निवडणूक होती जी पूर्णपणे विरोधी पक्षांना जिंकून देण्यात मानवली. संघाच्या संयोजकांनी या बाबतीत सुद्धा खूप मदत केली. ही लोकशाही पुनर्स्थापित झाली पाहिजे. संघाच्या संयोजकांना हे सगळं सांगणार लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी यासाठी संघाचे संयोजक जेलमधून बाहेरून भूमिगत पद्धतीने सगळ्या पद्धतीने कार्यरत होते. या सगळ्या गोष्टीचा फायदा पण झाला की काँग्रेसच्या विरोधकांना एक जनतेमध्ये एक स्थान मिळालं. आतापर्यंत काँग्रेसचा जो पगडा जनतेवर होता तो सुद्धा पगडा जनतेतून निघाला. त्यानंतर संघाचे जे विरोधक होते त्यांना सुद्धा संघाच्या संघाच्या संयोजकांना महत्त्वाचं जाणीव झाली. एक असून एक गोष्ट भारताची लोकशाही सुद्धा पुनरुज्जीवित होऊन गेली. यानंतर जनता हे राजा आहे, जनतेशिवाय काहीच चालत नाही हे सुद्धा एकदा सिद्ध झालं. एका परिवाराची एक घोर चूक ती पूर्ण भारताला भोगावी लागली. याच्या मागचं एक मोठं कारण. पण तरी त्यानंतरही आणीबाणीनंतर जनतेमध्ये सत्ताधारी पक्ष शिवाय अजून विरोधी पक्ष सुद्धा सत्तेत जाऊ शकतात. जनता दुसऱ्याला सुद्धा मतदान करू शकते. याचा एक प्रभाव राजकीय पक्षांवर पडला की आपणही अशा पद्धतीने आणीबाणी लादू नये, कोणीही असा प्रयत्न करू नये. याचा हे राजकीय प्रभाव सगळ्यांवर पडला आणि त्याच्यामुळे असा कोणताही काळ आला नाही, अजून येणार नाही. कितीही सीट्स लोकसभेत आल्या तरी अशा पद्धतीचा कोणताही प्रयत्न नंतर झाला नाही. याचा वाईट परिणाम सुद्धा पडला. काँग्रेसचे गायवासुद्धा जे काही चिन्ह होतं ते सुद्धा बंद करण्यात आलं. त्याचा हात जो आताचा वर्तमान चिन्ह आहे त्याला हात हे चिन्ह देण्यात आलं. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणीबाणीच्या काळात जितकी गरजेबी काँग्रेसने इंदिरा गांधींनी केली त्यापेक्षा भरपूर जे सांगितलं आहे त्यापेक्षा भरपूर जास्त झाले. परिवारातले हजारो लोक, एका परिवारातले 14 15 लोक आणीबाणी तुरुंगवासात होते. काही परिवाराचे जे कमवणारे होते तेच तुरुंगवासात होते. काही परिवाराचे विद्यार्थी 3 पिढ्या या तुरुंगवासात होत्या. काही परिवारामध्ये जे कोणीही करत नव्हतं, काहीही नव्हतं, एकटा परिवार होता, एक होतं ते सुद्धा तुरुंगात होते. काही वर्तमानपत्रांवर अक्षरशः बंदी होती. काही वर्तमानपत्रांना काही छापण्याची परवानगी नव्हती. अग्रलेख सुद्धा सरकार स्वतः तपासत होता. या सगळ्या पद्धतीने सरकारने आपला सगळा नियंत्रण करून ठेवलं होतं. एका प्रकारची हुकुमशाही भारतात तेव्हा चालू होती. 18 ते 19 महिने ही हुकुमशाही भारतात सतत चालू राहील. या सगळ्याचा जेव्हा इंदिरांना हळूहळू जाणवायला लागलं की या सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात जाऊ शकतात, जनता आपल्या विरोधात या संदर्भात मतदान करू शकते, तेव्हा इंदिरा गांधींनी या सगळ्या गोष्टी बंद केल्या. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट तरीही काँग्रेस अजूनही या गोष्टी माफी मागत नाही, ही काँग्रेसची चुकी आहे. आणि यानंतरही इतकी गरजेबी झाल्यावरही भूतकाळाचे जे पराक्रम इंदिरा गांधीने स्वतःहून केले होते 1971 ते 1965 ते 1970 जे काही पराक्रम काँग्रेसने केले होते त्यानंतरही काँग्रेसला मोठ्या प्रमाणात पराभव स्वीकारावा लागला. आणि त्यानंतर 1980ला काँग्रेस रिटर्न बॅक आली ती एक गोष्ट वेगळी. पण 1977 ते 1980 भारतात बिगर काँग्रेसी पहिलं सरकार स्थापन झालं आणि ते चांगलं चाललं 2 ते 2.5 वर्ष. त्यानंतर जे काही विरोधी
विचार झाले, जे काही गटबाजी झाली ती गोष्ट सोडून द्या. पण आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणी लादल्याने भारतात एका प्रकारचा हुकुमशाही निर्माण झाली होती. त्यानंतर आणि त्याच्या अगोदर अशी पद्धत कधीही नव्हती. त्यामुळे तो जो काळ होता तो भारतीय लोकशाहीसाठी एक अंधकारमय काळ होता. आणि अति अंधकारमय काळामध्ये सुद्धा भारतातील लोकशाही टिकली पाहिजे याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे कार्यकर्ते, जनसंघाचे सगळे कार्यकर्ते जे आज सरकारमध्ये आहेत ते सुद्धा कार्यकर्ते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होते, त्या कार्यरत होते. त्यांच्या या प्रयत्नांनी, त्यांच्या या सगळ्या कार्याने आजची भारतीय लोकशाही अजूनही जिवंत आहे. त्यामुळे असे कार्यकर्ते कधीही अघोषित आणीबाणी लादणार नाही याचा पूर्ण विश्वास आहे. आणि हा विश्वास तो ते सगळ्यांमध्ये ठेवतील हीच इच्छा करत हा माझा व्हिडिओ मी संपूर्ण करतो. भारत माता की जय.